नमस्कार. मी प्रीती हत्ते. 2022ची जी शिक्षक भरती झाली त्या शिक्षक भरतीच्या सेकंड फेजमध्ये माझी खाजगी अनुदानित 100% अनुदानित संस्थेमध्ये निवड झाली. सेकंड फेज हे होणं अशक्य वाटत होतं, पण सेकंड फेज हे तुषार देशमुख सरांमुळे शक्य झालं आणि त्यांच्या लढ्याला यश आलं आणि आम्हा सर्वांना रोजीरोटी मिळाली, आम्हाला नोकरी मिळाली. परंतु नोकरी लागून देखील आम्हाला अनेक अडचणी येत होत्या आणि त्या अडचणींना सामोरे जात असताना आम्हाला प्रत्येक वेळेस तुषार देशमुख सरांनी खूप म्हणजे घरातल्या व्यक्तीप्रमाणे आम्हाला सहकार्य केलं, मदत केलं. प्रत्येक पावलावर त्यांनी मदतीचा हात आम्हाला पुढं केला. जेव्हा नोकरी लागली त्यावेळेस शालार्थ आय डी निघत नव्हते नावाच्या मिसमॅचमुळे. महिलांच्या नावामध्ये काय असतं, डॉक्युमेंटवर वडिलांचे नाव आणि आडनाव असतं आणि आधार कार्डवर पतीचे नाव आणि आडनाव असतं. त्यामुळे मिसमॅचमुळे माझा 3 महिन्यापर्यंत पगार निघत नव्हता. त्यावेळेस मला घर चालवणं तर एकटी राहणं खूप अशक्य झालं होतं. त्यावेळेस तुषार देशमुख सरांनी मला काय करायला पाहिजे, कुठे जायला पाहिजे, पुणे उपसंचालन कार्यालयात जाऊन तिथे मी सांगतो तुम्ही जावा मॅडम म्हणून असे सांगून तिथं माझं काम करून दिले. एका दिवसात ते काम मला शक्य झालं. कितीतरी लोकांना तिथं जाण्यासाठी कुणीच मार्गदर्शन करत नव्हतं, विचारलं तरी कुणी सांगत नव्हतं वेळेवर कुठल्याच गोष्टी. ज्या गोष्टी पैसे देऊन देखील कोण लवकर करत नाहीत ते सर्व मोफत तुषार देशमुख सर आम्हाला मार्गदर्शन करत होते. एवढेच नव्हे तर जेव्हा संस्थेसाठी आम्ही रिकमेंड झालो, संस्था आल्यानंतर त्या संस्थेमध्ये इंटरव्ह्यू देणं, त्याचबरोबर डेमो लेक्चर देणं, त्याचनंतर तिथं कुणाची ओळखी आहेत का, तिथं राहण्याची व्यवस्था, ह्या सर्व गोष्टीसाठी आम्हाला तुषार देशमुख सर आणि त्यांची टीम ह्या सर्वांनी खूप मोलाचं सहकार्य केलं. कारण आपण राहतो एका ठिकाणी आणि आपल्याला इंटरव्ह्यूला जावं लागतं जवळजवळ 300-400 किलोमीटर लांबवर. तिथं आपल्या ओळखी नसतात आणि आपल्याला हॉटेलवर राहणं, मुलीला राहणं, पैसे खर्च करणे हे पॉसिबल नसतं. अशा वेळेस तुषार देशमुख सरांनी तिथे आपल्या ओळखीच्या व्यक्तींना सांगून आम्हाला राहायची, जेवायची व्यवस्था करत होते. त्याचबरोबर तिथं शाळेपर्यंत जाण्यासाठी काय काय करावं लागेल, कुठून जावं लागेल, ह्या छोट्या गोष्टीमध्ये देखील तुषार सरांनी आणि त्यांच्या टीमने आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं. आणि तेही 1 रुपयाच्याही अपेक्षा न करता आजपर्यंत मी सरांना 1ही रुपया दिला नाही. आंदोलन म्हणा, लढा म्हणा, आंदोलनाच्या खर्चासाठी जे आहे आपण स्वतः करत होतो, पण सरांनी आमच्याकडून 1ही रुपयाची अपेक्षा केली नाही. ते फक्त एक समाजसेवा, आपल्या हातून जे शक्य आहे इतरांना आपण मदत करून आपलं कुणाचं तरी भलं करावं ह्या एकाच उद्देशाने समाजसेवेसाठी झटणारा खरा नेता म्हणजे आमचा तुषारदादा. धन्यवाद.